मी धम्मदर्शी प्राचार्य NK सावळे. धम्मबांधवांनो, आपणा सर्वांना जय भीम. धम्मबांधवांनो, तथागत बुद्धाच्या मूर्तीचे अनावरणाप्रसंगी सयाजीराव गायकवाड भाषण करताना प्रजेला उद्देशून म्हणतात, मी राजा आणि तुम्ही प्रजा आहात, परंतु आपण एकाच कुटुंबातील आहोत. करिता मला जे चांगले वाटेल ते तुमच्या समक्ष रुजू केले पाहिजे. जर माझ्या हातून काही चूक झाली तर तुम्ही माझ्या विचाराकडे क्षमादृष्टीने पाहाल. ही बुद्धमूर्ती जपानहून मागितली आहे. तथागत बुद्धाचा जन्म आपल्या भारत देशात झाला हे प्रजेला स्मरण असावे. धर्माचरण दृष्टीने अशा सिद्धांताकडे लोकांची दृष्टी जावी. ही मूर्ती जपानमधील लोकांच्या कारागिरीचा एक चांगला नमुना आहे. जपानमधील लोकांच्या जीवन आणि विचाराचार यावर बुद्धाच्या विचाराची मोठी छाप आहे. तथागत बुद्धाचा जन्म हिमालयापाशी नेपाळच्या तराईत एका राजकुटुंबात लुंबिनी या गावी झाला. ते सुकुमार राजपुत्र असून त्यांनी जनकल्याणाकरिता वैराग्य पत्करले आणि बौद्ध धम्माची स्थापना केली. त्यांची शिकवण देव किंवा नशिबावर नसून मनुष्याने कुशल कर्म करणे गरजेचे आहे. तथागत बुद्ध म्हणतात, ब्राह्मण क्षत्रियादी वर्ण गुणकर्मावर समरला जातो, जन्मावरून नाही. करिता जन्मावरून नीच किंवा हलक्या वर्गाचा मानणे चुकीचे आहे. हिंदुस्थानात जर ऊर्जिता काळ यावायचा असेल तर तो एकी व विद्या या वाचून कधी यायचा नाही. करिता मी आपल्या राज्यात सक्तीचे शिक्षण सुरू केले आहे. अडचणी येतील, परंतु सहन करावे लागतील. शिक्षणासंबंधी विचार करताना आपल्या शारीरिक संपत्तीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. शिक्षण घेत असताना शारीरिक संपत्तीचा ऱ्हास होता कामा नये. करिता आपण आपल्या मुलामुलींच्या शारीरिक बलाकडे विशेष लक्ष देऊन यथाशक्ती आपले कर्तव्य कराल अशी आशा वाटत आहे. सयाजीराव गायकवाड, बडोदे, 31 डिसेंबर 1910. संदर्भ सयाजीराव गायकवाड यांचे भाषण. संदेश तूपसुंदरे, कार्यसंपादक मुक्तिदाता, बुद्ध पौर्णिमा विशेषांक.